राम राम मंडळी, ही भाजी कोणाकोणाला आवडते? मला तर खूप 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 अति जास्त आवडते. तर चला बनवूया. पहिलं काय करायचं, फ्लावर चांगला पहिलं गरम पाणी घ्या. फ्लावर बारीक बारीक मी असे तुकडे केलेले आहेत. नंतर तो काय करायचा, गरम पाणी टाकायचा जेणेकरून त्याच्यात काय किडे राहणार नाही. नंतर तेल टाका, तेलामध्ये राई टाका, राईची मस्त असा तडका लागून द्या. तडका लागल्यानंतर वास बघा किती सुंदर येतो. नंतर काय करायचं, ह्याच्यामध्ये टाकायची खूप सारी लसूण, ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि वरून जिरे आणि हळद टाकायची. ही चांगली लसूण 2 मिनटं अशी परतून घ्या. चांगली परतल्यानंतर त्याच्यामध्ये जो मसाला खाता तो मसाला त्याच्यामध्ये टाकायचा. नंतर हा पण चांगला मसाला थोडासा ना तेलामध्ये फ्राय करायचा. नंतर हा कोबी बघा फ्लावर टाकून घ्यायचा. नंतर 2-3 मिनटं हलवा. त्याच्यामध्ये काय करायचं, असं मोठं मोठं टमाटर कापून टाका. ह्याला पेस्ट बनवायची गरज नाही, हे आपल्या मनाने गळतं आणि एकदम असं स्टीम नरम नरम होऊन कळत नाही भाजीमध्ये काय आहे ते. नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही एक कच्चा बटाटा साली काढून त्याच्यामध्ये टाका. हा मला फ्लावरमधला बटाटा इतका मला खूप भाजी आवडते. नंतर चवीनुसार मीठ टाका आणि काय करायचं, ह्याला स्टीम करायला ठेवून द्यायचं. ह्याच्यामध्ये पाणी बिणी अजिबात नाही टाकायचं. 2-3 मिनटांनी बघा त्या टमाटरला चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि हे एकदम परफेक्ट भाजी बनवून आपली रेडी झालेली. असंच 10-15 मिनटं लागतात भाजी व्हायसाठी, पण एक नंबर भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब.